नमस्कार. मी दादा सकाराम गुले, राहणार उंडवडी कप, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी आज पंचायत समिती ऑफिस येथे आलो असता येथे आदरणीय दादांच्या नावाने खुले वाचनालय ही संकल्पना चालू केलेली आहे. त्या खुले वाचनालय संकल्पनेमध्ये तिथे गेलो असता ते बघितल्यानंतर त्या कपाटाला कुलूप दिसले आणि हे कुलूप बंद का हाच विचार पडला. त्या दुसऱ्या कपाटामध्ये भारताच्या संविधानाची प्रत ठेवलेली आहे आणि संविधानाची प्रत लोकांनी वाचू नये का, लोकांची चेष्टा लावली का असे वाटते. ते कुलपाच्या आत का म्हणू नये ते लक्षात आले नाही. धन्यवाद. नमस्कार, मी हिरामन लोंढे. स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचं नावाने बारामती पंचायत समितीमध्ये खुले वाचनालय आहे इथं. परंतु सध्या परिस्थिती पाहणी केली असता त्या खुले वाचनालयाची जी कपाटं आहेत ती सगळी बंदिस्त परिस्थितीत आहेत. परंतु एका कपाटात खूप पुस्तकं आहेत आणि एका कपाटामध्ये भारताचे संविधान, ज्याच्यावर देशाचा कारभार चालतो, त्या संविधानानुसार ते संविधान कोंडून ठेवून लोकांची चेष्टा लावली काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे ह्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्वच आजी माजी पदाधिकाऱ्यांनी ह्याचा विचार घेऊन, बोध घेऊन हे खुलं करण्याचं आम्ही आव्हान करतोय. कारण का तर लोकांपर्यंत संविधान पोहोचलं पाहिजे आणि संविधानानुसार काम करताय तर मग हे संविधान कोंडून का ठेवले ह्याचा प्रश्न गंभीर स्वरूपात पडलेला आहे. पंचायत समिती बारामती या ठिकाणी आज आलो होतो. काम झाल्यानंतर ही अजितदादांच्या नावाने खुले वाचनालयाची संकल्पना बघितली आणि बाहेर जात असताना परत वळून आतमध्ये आलो की बघावं हे काय म्हणून. तर इथं येऊन बघितलं तर ह्याला कुलूप, ह्याचं चौकशी केली, कळलं ह्याचं उद्घाटन वगैरे झालेलं आहे. मग आता उद्घाटन जर झालेलं आहे तर ही पुस्तकं कुलपामध्ये का. आणि तिकडं आलो दुसऱ्या कपाटामध्ये पण याला सुद्धा कुलूप आहे. मग ही संकल्पना फक्त बाहेरून पुस्तकं बघण्यापुरतीच आहे का. बरं, इथं आता फोन लावायचं गट विकास अधिकाऱ्यांना मग अशी प्रयत्न केला पण त्यांचा फोन सुद्धा काही लागत नाही. आणि इकडं बघताय तुम्ही तर संकल्पना चांगली आहे पण ती व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवायला कुठेतरी पंचायत समिती कमी पडली असं मला वाटतं. कमीत कमी संविधान आहे ते लोकांपर्यंत पोहोचू द्या, त्यांना त्यांच्या हक्काची या निमित्ताने जाणीव होऊ द्या. धन्यवाद. आता आपण एक नुकताच व्हिडिओ बनवला होता, त्यानंतर तावरे साहेब आले, त्यांनी बघितलं सभापतींनी की इथं जे आहेत की ही वाचनालय आहे पण हे बंद आहे. तर आता हे खुलं करायचं काम चाललेलं आहे. आणि आता हे दोन्ही वाचनालय नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत. धन्यवाद. आणि तुम्ही निदर्शन आणून दिल्याबद्दल आभारी आहेत. कारण काय आहे, पंचायत समितीच्या आवारामध्ये नागरिक, अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य नेहमी येत असतात. आणि इथं एक चांगल्या प्रकारची वास्तू स्वर्गीय आदरणीय दादांनी ही उभी केलेली आणि एक आठवण म्हणून दादांच्या नावानं इथं आपण खुलं वाचनालय सुरू केलेलं आहे. 22 जुलैलाच आपण याची सुरुवात केलेली आहे. आणि या माध्यमातून जे काही नागरिक आलेले आहेत थोडस तात्काळ वेटिंग करण्यापेक्षा एखादे अधिकारी कुठं बाहेर गेले असते जेवायला काय, तर तेवढ्या वेळामध्ये त्यांनी एखादं पुस्तक घ्यावं आणि थोडस वाचन करावं असा प्रकारचा उद्देश आहे. आणि म्हणून हे खुलं वाचनालय. आणि काल कदाचित सुट्टी म्हणजे संध्याकाळचं लॉक वगैरे लावलं असेल ते काढायचं राहिलं असेल तर आता इथून पुढे काय खुलं राहील. धन्यवाद.